आलिशा किचन रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीर शेव मसाला। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। लाल तिखट घेतलेला आहे, लसूण आणि आलं, पनीर मसाला, इथे पनीर घेतलेला आहे, काजू, कोथिंबीर आणि कढीपत्ता, हिंग, धने पावडर, मीठ, काही खडे मसाले घेतलेत, जिरं, शेव, टोमॅटो, कांदा। तर चला रेसिपी बघूया। तर चला सुरुवात करूया। कसं करायचं आहे ते झटकन बघूया। ह्याचे आपल्याला वाटण करून घ्यायचे आहे। आज मी कुकरमध्येच करणार आहे कारण जास्त वेळ झालाय। तर कांदा, टोमॅटो, काजू, आलं, लसूण आणि मीठ घेतले, ते कुकरला एक शिटी करून घ्यायची। तर याला एक शिटी देऊया। अशा प्रकारे आपण कुकरला एक शिटी देऊन वाटण करून घेतलेला आहे। इथे कढई गरम करत ठेवली आहे, त्यात तेल पण टाकलंय। तेल चांगलं गरम झालंय। आता आपण तेजपत्ता, जिरा आणि हिंग टाकणार आहोत। आता तेजपत्ता आणि हिंग टाकायचं, जिरं टाकायचं। जिरं चांगलं तडतडले, आता कढीपत्ता टाकूया। आपण जे वाटण करून घेतलं होतं ते टाकूया। चांगल्या प्रकारे मसाला परतून घ्यायचा आहे। मसाला चांगला भाजून घेतलेला आहे। आता आपण हळद टाकूया। आपण जे खडे मसाले घेतले होते ते बारीक करून घेतलेले आहे आणि धना पावडर ते टाकले। आता मिक्स करून घेऊया। पनीर मसाला घेतलेला आहे आपण, तो टाकूया। लाल तिखट घेतलेला आहे, तर आपण ते टाकूया। मसाला चांगला भाजून घेतलेला आहे। आता आपण पनीर टाकूया। थोडीशी एक वाटी शेव घेतलेली आहे, ती टाकूया। कांदा, टोमॅटो आपण कुकरला लावलं होतं एक शिटी करण्यासाठी, तोच पाणी टाकायचं आहे। अशा प्रकारे पनीर शेव मसाला रेसिपी बनवली आहे। कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा।